आपण बनवणार आहोत आज आलूचे पराठे, जे की खूप मुलांना आवडत असतात टेस्टी म्हणून. 4 बटाटे इथे मी उकडायला टाकलेले आहेत आणि तोपर्यंत कांदा चिरून घेते. एकदम बारीक कांदा चिरायचा. कांदा, मिरची आणि कोथिंबीर एकदम छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे. मुलांना डब्यासाठी सुद्धा पराठे दिले तरी मुलं खूप आवडीने डब्बा खातात. ते मस्त सोलून घेतले, त्याला चांगलं मॅशरने मॅश करून घ्यायचे. एकदम बारीक मॅश करायचे, कुठेही गाठ राहता कामा नये. छानपैकी मॅश झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये आपण चाट मसाला आणि जिरा पावडर टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल. ऑप्शन म्हणून आमचूर पावडर टाकली तरीसुद्धा खूप छान पराठे होतात. बघा, हे चांगलं मॅश केलेलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. हो हो आणि एकदम छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा. तो पुरीसारखा गोल केला की त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं मिश्रण जे आहे ते टाकायचं आहे. छान भरून घ्यायचं आहे ते आणि पूर्ण साईडने त्याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून की ते बाहेर येता कामा नये. मुलांना खूप आवडतात हे पराठे. बघा, खूप आवडीने खातात मुलं याला. छान अशी त्याची पराठे लाटून घ्यायचे आहेत. एकदम पातळसर पराठे लाटता येतात आणि त्याला आपण मस्त तेल किंवा साजूक तूप लावून भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. वाव, मस्तच. झटपट रेसिपी आपण ही मुलांना डब्यासाठीही देऊ शकतो. किती छान भाजले बघा. याला आपण दह्यासोबत खाता येते किंवा मग सॉससोबतही आपण याला खाऊ शकतो, आपल्या आवडीनुसार. मस्तच टेस्टी नाश्ता आहे.